नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात श्रेयवादाच्या लढाईतून एकावर कोयता आणि तलवारीने सपासप वार करण्यात आलेत। इतकंच नाही तर दगड उचलून तो अंगावर टाकण्यात आला। या गंभीर हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झालाय। इंदापुरात नेमकं काय घडलं पाहूया। इंदापुरात श्रेयवादाच्या लढाईतून उत्तम जालिंदर जाधव या 34 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला अज्ञातांकडून गाडी आडवी लावत तो आमच्या शत्रूंना टिप देतो का असं म्हणत लोखंडी कोयत्यानं आणि तलवारीनं डोक्यावर, पाठीवर आणि पायावर सपासप वार करण्यात आले। तसंच दगड उचलून अंगावर टाकण्यात आला। या हल्ल्यात जाधव हे गंभीर जखमी झाले। स्थानिकांच्या मदतीनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। इंदापूरच्या वालचंद नगर पोलिसांना आरोपी हैदराबादच्या दिशेने पळून जाण्याची माहिती मिळताच त्यांचा पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेण्यात आलेले 5 आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। या घटनेचा पुढील तपास वालचंद नगर पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेबाबतची अधिक माहिती पोलिसांनी नेमकी काय दिली आहे पाहूयात। कुरुची तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावामध्ये 2 गटातील वर्चस्ववादाच्या आणि श्रेयवादाच्या लढाईतून एक खुनी हल्ला वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्वांगी गावाच्या हद्दीमध्ये झालेला आहे। यामध्ये या हल्ल्यात उत्तम जालिंदर जाधव वय 34 वर्ष यांचा त्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। या प्रसंगी या खुनाच्या अनुषंगाने श्यामराव जालिंदर जाधव यांनी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे रीतसर खुनाची फिर्याद दाखल केलेली असून वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डोंगे व त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे संपाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांची टीम यांनी यातील आरोपींचा शोध घेऊन वेगवंते राशन रोडवरून हैदराबादकडे पळून जात असलेल्या आरोपी नामे राजेंद्र उर्फ राजू भाडे, नाना भाडे, रामा उर्फ रामदास भाडे, शुभम उर्फ दादा पाटोळे आणि स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे या 5 आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलेला आहे। आणखीही काही आरोपी याच्यामध्ये पोलिसांना पाहिजे आहेत। या दोन्ही गटामध्ये कोरुची या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून यांच्यामध्ये अंतर्गत वर्चस्वाची लढाई आहे, त्यामुळे या दोन्ही गटातील काही गुंड लोकांवर गुन्हे दाखल आहेत। यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे। यातील राजेंद्र उर्फ राजू भाडे या सन 2023 मध्ये MPDA कायद्याअंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने त्याला स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं, तथापि त्यांनी माननीय उच्च न्यायालयातून ती ऑर्डरवर स्टे घेऊन तो त्यातून बाहेर आलेला होता। बाहेर येऊन सुद्धा यांच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी कार्यवाह्या थांबलेल्या नाहीत आणि यांनी उत्तम जालिंदर जाधव याच्यावर निर्वांगी गावाच्या हद्दीमध्ये तो JCBच्या चालकाला डब्बा नेण्यासाठी जात असताना त्याच्यावर लोखंडी कोयते, लोखंडी तलवारी त्याच्यासोबतच दगड उचलून त्याला गंभीर जखमी केलं होतं। ते अकलूज येथे उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आलं होतं। उपचार करत असताना त्यांचा दुर्दैवाने या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। यासोबतच राजेंद्र उर्फ राजू भाडे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा याच घटनेच्या पुढे मागे यातील इतर काही साथीदार जे आहेत आणि इतर जे काही विक्टीम आहेत त्यांच्यावर सुद्धा पिस्टल उगारली होती आणि फायरिंगच्या प्रयत्नात तो होता। तर त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। हे सर्व आरोपी पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर या भागामध्ये यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत। आता या गुन्ह्याच्या नंतर यांच्यावर अधिक कठोर कारवाईच्या अनुषंगाने आम्ही या गुन्ह्यात दक्षता घेत आहोत आणि इतर आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्याची आमची तयारी चालू आहे। धन्यवाद।